हॉटेल सवाई मल्हार, अस्सल मराठमोळं, बँक्वेट हॉल, एसी नॉन एसी, मुंबई नाशिक महामार्ग, खातोली येथील सुप्रसिद्ध हॉटेल। जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथे संपतो। अष्टविनायक ज्वेलर्सचे मालक शंकर मांगीलाल चौधरी हे फरार झालेले असून आमचे दागिने आम्हाला परत मिळावे। 4.5 तोळे सोने माझ्या हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी ठेवले होते, तर मी त्याला व्याज पण दिलं होतं आणि दागिने मला सोडवायचे होते। मी पण दवाखान्यासाठी ठेवलेले, पोरं आजारी झाली म्हणून, तर तो सोनार पळून गेला। मी 2 गंठण बनवायला टाकलेले, मी 2.5 लाख रुपये भरलेले आणि एक वस्तू मी पोत ठेवलेली त्याचे 60,000 रुपये मी घेतलेले। सर्व सोन्याची दुकानं बंद केली होती। नाईलाजाचं वाशिंद भागामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली तर वाशिंद परिसरातले सर्व लोक उग्र आंदोलनाच्या तयारीत आहेत। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। ग्राहकांना गंडा घालून फरार झालेल्या सोनारावर गुन्हा दाखल। शोध घेण्यासाठी पोलीस पथक राजस्थानला रवाना। न्याय न मिळाल्यास सोनारांच्या विरोधात आंदोलन करणार, पीडित ग्राहकांचा इशारा। शहापूर तालुक्यातील वासिंद पूर्व पाटील नगर येथे सोनाराने बेकायदेशीर सोने तारण ठेवून व्याजाने रक्कम देण्याच्या प्रकारावरून 35 ग्राहकांना तब्बल 23 लाखांपेक्षा अधिक रुपयांचा गंडा घालून फरार झाला असून वासिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वासिंद पूर्व पाटील नगर येथे शंकरलाल मांगीलाल चौधरी यांचे अष्टविनायक ज्वेलर्स या नावाने सोन्याचं दुकान आहे। आरोपी शंकरलाल मांगीलाल चौधरी हा सोने विक्री तसेच तारणावर व्याजाने रक्कम देत होता। फिर्यादी विजय साहेबराव भोंडवे, राहणार भोंडवे नगर, वासिंद पूर्व यांनी त्यांना नवीन फ्लॅट विकत घ्यायचा असल्याने भोंडवे यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये सोनाराकडे 5 तोळे वजनाचे दागिने गहाण ठेवून 1,70,000 रुपये शंकरलाल चौधरी यांच्याकडून घेतले। पुन्हा ऑगस्ट 2024 मध्ये विजय भोंडवे यांना घरगुती अडचण आल्याने त्यांनी 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन अष्टविनायक ज्वेलर्सचे मालक शंकरलाल चौधरी या सोनाराकडे गहाण ठेवून 40,000 रुपये व्याजाने घेतले। नोव्हेंबर 2022 व ऑगस्ट 2024 या दरम्यान विजय भोंडवे यांनी एकूण 62 ग्राम वजनाचे 2,48,000 रुपये किमतीचे दागिने गहाण ठेवले होते व 2,10,000 रुपये व्याजाने घेतले होते। गहाण ठेवलेल्या सोन्याची पावती भोंडवे यांनी शंकरलाल चौधरीकडे मागितली असता पावती नंतर देतो असे सांगून पावती दिली नाही। व्याजाने घेतलेल्या 2,10,000 रुपयांपैकी विजय भोंडवे यांनी 1,30,000 रुपये सोनाराला परत केले आहेत। विजय साहेबराव भोंडवे हे दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी त्यांनी गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने सोडविण्यासाठी ते अष्टविनायक ज्वेलर्सचे मालक शंकरलाल मांगीलाल चौधरी या सोनाराच्या दुकानात गेले असता दुकान बंद होते। दुकान बंद असल्याने भोंडवे यांनी सोनार शंकरलाल चौधरी यांना मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सोनार शंकरलाल चौधरी यांचा मोबाईल बंद होता। त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता शंकरलाल चौधरी हा सोनार पळून गेला असल्याचे त्यांना समजले। विजय भोंडवे यांच्याप्रमाणेच परिसरातील 35 पेक्षा अधिक लोकांनी सोने गहाण ठेवल्याने ते देखील फरार असलेल्या सोनाराचा शोध घेत आहेत। विजय भोंडवे यांचे 62 ग्राम व इतरांचे मिळून 250 ग्राम वजनाचे 23 लाख किमतीचे सोन्याचे दागिने अष्टविनायक ज्वेलर्सचे मालक शंकरलाल मांगीलाल चौधरी यांच्याकडे गहाण ठेवले होते। सदरचे दागिने परत न करता सोनार दुकान बंद करून फरार झाल्याने फिर्यादी विजय भोंडवे यांच्या तक्रारीनुसार अष्टविनायक ज्वेलर्सचे मालक शंकरलाल मांगीलाल चौधरी या सोनारावर वासिंद पोलीस ठाण्यात दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 316(2) विश्वासघात 318(4) फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दरम्यान 18 फेब्रुवारी 2025 रोजी तपास अधिकारी सब इन्स्पेक्टर पप्पू कादरी आणि कर्मचारी फरार सोनाराचा शोध घेण्यासाठी राजस्थान येथे रवाना झाले असून त्यांनी शंकरलाल मांगीलाल चौधरी यांचे वडील व पत्नी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे। परंतु शंकरलाल मांगीलाल चौधरी हा घरात सापडला नसून तो फरार आहे अशी माहिती वासिंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांनी दिली आहे।
मी स्नेहा शशिकांत शेलार, जिजामाता नगर राहणार. मी आमच्याच इकडे राहणाऱ्या अष्टविनायक ज्वेलर्समध्ये काही कारणास्तव माझे दागिने गहाण ठेवून पैसे घेतलेले होते, पण थोडेफारच पैसे शिल्लक असतानाच अष्टविनायक ज्वेलर्सचे मालक शंकर मांगीलाल चौधरी हे फरार झालेले असून आमचे दागिने आम्हाला परत मिळावे यासाठी पोलिसांनी प्रयत्न करून त्या सोनारास लवकरात लवकर पकडावे ही आमची विनंती. नाहीतर सर्व वासिन बंद ठेवू अशी मी सगळ्या महिलांच्या वतीने हे सांगू इच्छिते. मी सुरेखा भालेरावे. माझे सोन्याचे दागिने अष्टविनायक ज्वेलर्स इथं गहाण ठेवलेले आहेत. 4.5 तोळे सोने माझ्या हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी ठेवले होते. तर मी त्याला व्याज पण दिलं होतं आणि हे दागिने मला सोडवायचे होते. तर मी सोडवायला गेले तर त्याचं दुकान बंद असल्यामुळं मी आजूबाजूला चौकशी केली. आजूबाजूला चौकशी सांगायला लागले की बिजू सोनार पळून गेला, तुम्हाला माहीत नाही का? तर आम्ही जाऊन बाजूला सगळी चौकशी केली. तेव्हा आम्हाला सांगितलं का तो सोनार पळून गेलेला आहे. तर तुमचं काय? आम्ही सांगितलं की आमचे दागिने. तर पोलीस स्टेशनला आम्ही आता सांगणार आहे की आमचे दागिने आम्हाला मिळाले पाहिजे, कारण सोनं एवढं महाग झालेलं आहे. आता आमच्यात ऐपत नाही ते सोनं करायचं. तर आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आणि आमचं नाही मिळाला तर आम्ही वासिन बंद करू किंवा आंदोलन करू. कविता शशिकांत कांबळे. मी तिथं दागिने ठेवलेले आहेत. मी पण दवाखान्यासाठी ठेवलेले, पोरं आजारी झाली म्हणून. तर तो सोनार पळून गेला. तर एवढीच माझी नम्र विनंती आहे का ते आम्हाला दागिने भेटले पाहिजे. मी जिजावसन साबळे. मी 2 गंठण बनवायला टाकलेले आहे. मी 2.5 लाख रुपये भरलेले आहे आणि एक वस्तू मी पोत ठेवलेली त्याचे 60,000 रुपये मी घेतलेले आणि 2.5 लाखाचे मी भरलेले. 2.5 लाख रुपये मी भरलेले 2 वस्तूंचे. त्या वस्तू मला भेटायला पाहिजे आणि वस्तू ठेवलेली ती पण मला भेटायला पाहिजे एवढी नम्र विनंती करते. तेवढी पोलिसांनी पण सहकार्य करावं आणि आमची वस्तू आम्हाला भेटावा. अष्टविनायक ज्वेलर वासिंदपुऱ्याला राहतो. तो बऱ्याच दिवसापासून गायब आहे. वासिंद व वासिंद परिसरातील जवळजवळ 40-50 लोकांची त्याच्याकडे सोने गहाण आहे. गेरसा, कोसला, पळसोली, वेळवली, कोसला आणि वासिंद परिसरातील जिजामाता नगर, भोंडवे नगर, मोरदेव नगर, सिद्धार्थ नगर अशा बऱ्याच जणांचे सोने त्याच्याकडे गहाण ठेवलेले आणि लोकांनी विश्वासाने त्याच्याकडे गहाण ठेवलेले. काही लोकांनी त्याला पैसेसुद्धा दिले. मी स्वतः पैसे त्याला देऊनसुद्धा त्यांनी सोने काय रिटर्न दिलेले नाही. असे बऱ्याच जणांच्या कंप्लेंट त्याच्याकडे आहेत, परंतु आज तक तो गायब आहे. सामान्य जनतेवर खूप अन्याय झालेले आहे आणि याच परिस्थिती अशीच एक घटना पुढे वाडा शहरामध्ये घडली होती. त्यावेळेस तेथील नागरिकांनी उग्र आंदोलन करून सर्व सोन्याची दुकानं बंद केली होती. नाईलाजाचं वासिंद भागामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली तर वासिंद परिसरातले सर्व लोक उग्र आंदोलनाच्या तयारीत आहेत. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.